आता बघूयात पुणे जिल्ह्यातल्या टॉप 9 घडामोडी। राज्यात पुढचे 4 दिवस अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा इशारा। मध्य विदर्भाला हवामान खात्याकडून अवकाळीसह गारपिटीचा येलो अलर्ट। पुणे शहर आणि उपनगरात जोरदार पावसाचा अंदाज। पुण्यात सार्वजनिक वाहतुकीच्या अपुऱ्या व्यवस्थेमुळे बोजबारा। शहरातील वाहनांची संख्या 50 लाखांवर। पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरामध्ये सर्वाधिक प्रदूषण। पुणे लोकसभा मतदानाच्या पार्श्वभूमीवर गुन्हे शाखेकडून गुंडांची झाडाझडती। जामीन मिळवून बाहेर पडलेल्या गुंडांची आणि त्यांच्या साथीदारांची चौकशी। भोर शहराला उद्यापासून 1 दिवसाआड पाणी पुरवठा होणार। भाटघर धरणात फक्त 10% पाणीसाठा शिल्लक। प्रशासनाचा निर्णय। राज्यात कोविड-19च्या KP2 व्हेरियंटचे 91 रुग्ण तर पुण्यात 51 रुग्णांची नोंद। पुणे लोकसभा मतदारसंघात निवडणूक साहित्य घेण्यासाठी कर्मचाऱ्यांची मोठी गर्दी। मतदारसंघातील 2018 मतदान केंद्रांकरता पोलिंग पार्टी सज्ज। उन्हाची तीव्रता वाढल्याने पुणे शहरात पाण्याच्या टँकरचीही संख्या वाढली। पाणी पुरवठा कमी पडत असल्याने 4 ते 5% टँकरच्या मागणीत वाढ। पुण्यात प्रचारादरम्यान चिमुकल्याकडून महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकरांच्या नावाची घोषणाबाजी। धंगेकरांच्या प्रचारातला व्हिडिओ व्हायरल। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी पुण्यात बंदोबस्ताचा आढावा घेतला। बंदोबस्ताच्या अनुषंगाने पोलीस आयुक्तालयात बैठकीचेही आयोजन।